नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। दहशतवादाच्या विरोधात काँग्रेसने देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलं। पुण्यामध्येही दहशतवादाच्या विरोधात आणि सैन्याला सलाम म्हणून तिरंगा यात्रा काढण्यात आली। जय हिंद यात्रा आमची आहे, ज्याला तिरंगा आम्ही सर्व घेऊन चालतो। ही राजकीय रॅली नाही। जे आजच्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारतीय सैन्य दलांनी जी कामगिरी केली त्याचं अभिवादन करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आजची ही जय हिंद यात्रा आणि तिरंगा यात्रा आहे। या यात्रेमध्ये आपल्याला कल्पना असेल, आमचे नेते राहुल गांधी असेल, खरगे साहेब असेल, संपूर्ण विरोधी पक्ष नेते एक संघाने या देशाच्या सरकारला म्हणजे पंतप्रधानांना सांगितलं की जे भूमिका तुम्ही घ्याल त्याच्याशी आम्ही पाठीशी राहू। आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्व विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी एकमुखी राहिलेला आहे आणि त्या सैन्य दलासाठी राहिलाय। या सैन्य दलामध्ये जे जे हुतात्मा झाले, ज्यांनी बलिदान दिलं, त्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण आज करतो। जय हिंद, जय भारत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुणे शहर हे जवळजवळ 444 स्क्वेअर किलोमीटरचं आता शहर झालंय आणि त्याचा हद्दवाढ तर होतच आहे। अशा वेळेला पुणे महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आणि वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत रस्ते केले, पण ते रस्ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं झाले का? नदी नाले ओढे यांचा उतार तीव्रता पाहून ते झाले का? तर या पावसामध्ये महानगरपालिकेचं पितळ उघडं पडलं। जाणून घेऊयात कल्याणी नगर भागातील हा उथळपणा। पुणे शहरात महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटित केलेल्या सिंहगड रस्त्यावरचा पूल वेळेत पूर्ण झाला। उद्घाटनाचं नाट्य झालं आणि त्यानंतर वीरबाजी पासलकर पुलाच्या खाली त्या चौकामध्ये ट्रॅफिक जाम व्हायला लागलं। तिथला सिग्नल हा याचं मूळ अपयशाचं कारण। काल पावसामुळे त्या ठिकाणी सिग्नलही बंद पडला आणि चालू झाला, परंतु वाहतुकीची समस्या आता आपण पाहूयात। तुमचे नेत्रदीपक अशी ही पुणे महानगरपालिकेची काढलं ना, कोणी काढलं?
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं पार्थिव पुणे विद्यापीठाच्या आवारातील आयुका केंद्रामध्ये दर्शनाकरता ठेवण्यात आलं होतं. तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य शासकीय पदाधिकाऱ्यांनी त्याचे दर्शन घेतले, पण त्याचबरोबर विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आले होते. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहराच्या एकंदरीतच महानगरपालिका क्षेत्रातील सुविधांच्या बाबतीमध्ये सर्व नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. पाण्याची व्यवस्था, गटर, ड्रेनेज या मूलभूत सुविधा काही ठिकाणामध्ये भरपूर प्रमाणात तर 24 तास पाणी, तर काही ठिकाणात 24 तासामध्ये फक्त एकदाच पाणी, आणि तेही तास दीड तासाकरता कमी दाबाने. असा हा विरोधाभास का? नियोजनाचा अभाव का? नागरिक आपल्या हक्काचे पैसे कष्ट करून महानगरपालिकेत नियमाप्रमाणे भरतात. शासनाकडनं विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून पैसेही येतात, केंद्र सरकारही देतं. स्मार्ट सिटी करता हजारो कोटी रुपये आले, पण त्याचा पुणे शहरात काय विकास घडला? ती योजनाही बंद केली. स्मार्ट सिटीच्या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माणाची योजना आली, जेन्युआरएम, तीही गुंडाळली गेली. राजकारण, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कारणांकरता पैसे गुंतवणं, BRT करता हजारो कोटी रुपये केले, आणि शेवटी BRT यशस्वी झाली नाही आणि ती काढून टाकावी लागली. त्याच्या नुकसानीला जबाबदार कोण? तुम्ही आम्ही जे मतदान करतो आणि जे आपण निवडून उमेदवार पाठवतो ते सक्षम आहेत का? अभ्यासू आहेत का? आपल्या पैशाचा ते योग्य वापर करतात का? आपल्याकरता करतात का? हेही आता पाहायची वेळ आलेली आहे. तेव्हा आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जय्यत तयारी केली पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.